आवाज येते का रे? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. बरं ठीक आहे. बोर्ड दिसतंय का क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. काय दिलंय? Algorithm. अल्गोरिदम. ओके ठीक आहे, म्हणजे दिसतंय म्हणायचं तुम्हाला. ठीक आहे. नाव बघा, in last lecture we have seen about what is mean by data structure definition बघितली. Alright, what is the need of data structure चा need बघितलं. Alright, then we have seen what are the types of data structure चे types कुठले कुठले. ठीक आहे, दोन टाइप बघितले आपण, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स डेटा स्ट्रक्चर्स अँड नॉन प्रिमिटिव्ह, त्यालाच काय म्हणतो आपण, डिराइव्ड डेटा स्ट्रक्चर. प्रिमिटिव्ह और डिराइव्ड किंवा प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर्स. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय द अबस्ट्रॅक्ट डेटा टाइप. नेक्स्ट काय बघितलं आपण, व्हॉट इज मीन बाय अबस्ट्रॅक्ट डेटा टाइप. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू सी the definition, what is mean by the algorithm. I think all of you know the definition of algorithm. माहिती आहे का नाही? Yes, sir. चलिए हाँ, सांगा बरं, एक जण कोणते सांगा. An algorithm is a finite sequence of instruction. It is step-by-step procedure for solving a problem from a beginning. Okay, step by step procedure to solve the problem. एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेप्स फॉलो करावे लागतात टू सॉल्व अ पर्टिक्युलर प्रॉब्लेम. which steps we have to follow, right? That steps are nothing but your algorithm. त्या स्टेप्स ला काय म्हणलं जातं या ठिकाणी, अल्गोरिदम. Alright, ठीक है. Means algorithm, these are the set of steps. These are the set of steps. The collection of steps म्हणू आपण, ordered set of steps, and these steps are used to solve a problem. These steps are used to solve a particular problem. एखादा particular problem solve करण्यासाठी ज्या तुम्ही स्टेप्स फॉलो करणार आहेत त्या स्टेप्सला काय म्हणलं जातं या ठिकाणी, इट इज कॉल्ड ॲज अ अल्गोरिदम. ठीक आहे. नाउ algorithm, with the help of algorithm you can solve any problem. With the help of algorithm you can solve any problem. कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही अल्गोरिदम करून किंवा अल्गोरिदम त्याचा लिहून तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ठीक आहे. राइट, विदाउट अल्गोरिदम इट इज नॉट पॉसिबल टू सॉल्व एनी प्रॉब्लेम. कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, अल्गोरिदम शिवाय तो सॉल्व होत नाही. ठीक आहे. बघा, आता तुम्ही जे प्रोग्राम केले सी चे, बरोबर, सी चे प्रोग्राम केले होते, राइट. आता सी चे प्रोग्राम लिहिताना तुम्ही किती प्रकारे लिहू शकता रे, माहिती आहे का तुम्हाला? 3 प्रकार. हा, कुठल्या कुठल्या प्रकारे लिहू शकता? माहिती आहे का? इफ यू वांट टू राइट अ सी प्रोग्राम, ठीक आहे, इफ यू वांट टू राइट अ सी प्रोग्राम with the help of flowchart. हा, बरोबर आहे. कोण कोण आहे बोला. हा, With the help of pseudocode and with the help of flowchart. okay. First, algorithm. By using algorithm you can write a program. Second, by using pseudocode. And third one, by using flowchart. ठीक आहे. ह्या 3 प्रकारे तुम्ही सी चे प्रोग्राम लिहू शकता. फर्स्ट, by algorithm. Second, by using flowchart.
and third by using pseudocode. ठीक आहे. आता pseudocode means what? तुम्ही जे ऍक्च्युअल प्रोग्राम लिहिले होते कोडिंग, त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कोडिंग लँग्वेज मध्ये. अल्गोरिदम म्हणजे काय? यू आर गोइंग टू राईट इट विथ नॅचरल लँग्वेज. नॅचरल लँग्वेज म्हणजे काय? आपण जे बोलतो दॅट इज अ नॅचरल लँग्वेज. प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये जे लिहिलं जातं दॅट इज अ सुडो लँग्वेज. ठीक आहे. आणि तुम्ही डायग्राम काढून जे लिहिणार आहात त्याला काय म्हणलं जातं त्या ठिकाणी फ्लो चार्ट म्हटलं जातं. ठीक आहे. लक्षात राहील. युअर प्रोग्राम इज रिटन विथ 3 different ways. First by using algorithm, second by using pseudocode, and third by using flowchart. या 3 प्रकारे तुम्ही तुमचा अल्गोरिदम त्या ठिकाणी लिहू शकता. लक्षात राहील. ठीक आहे. नाउ what are the different types of algorithms? Anyone? Types of algorithm. pseudocode आणि flowchart. pseudocode आणि flowchart. बर, अजून दुसरं कोण आहे का बाबांनो? Types of algorithm. Any other? बोला, माहित आहे का? बघा आता अल्गोरिदम, देयर आर नंबर ऑफ टाइप्स ऑफ अल्गोरिदम्स. ठीक आहे. देयर आर नंबर ऑफ टाइप्स ऑफ अल्गोरिदम. त्याच्यामध्ये काय तुमचं ब्रूट फोर्स म्हणून एक येतं. ब्रूट फोर्स अल्गोरिदम. ठीक आहे. कारण प्रत्येक प्रोग्राम साठी तुम्हाला वेगवेगळे अल्गोरिदम लिहावे लागतात. प्रत्येक प्रोग्राम साठी तुम्हाला वेगवेगळे अल्गोरिदम लिहावे लागतात. देयर आर नंबर ऑफ टाइप्स ऑफ अल्गोरिदम. ठीक आहे. त्यातलं महत्त्वाचं कुठलं? एक ब्रूट फोर्स अल्गोरिदम आहे. दुसरा आहे तुमचा डिवाइड अँड कॉन्कर. डिवाइड अँड कॉन्कर. ठीक आहे. आता ह्यातला हा जो अल्गोरिदम आहे तुमचा कुठला? डिवाइड अँड कॉन्कर. दिस अल्गोरिदम वी आर गोइंग टू यूज इन आवर सेकंड चॅप्टर. किंवा ह्या अल्गोरिदम कसा यूज केला जातो, ह्या अल्गोरिदमचा कसा यूज केला जातो ते तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. ते तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये बघायला मिळेल. त्यानंतर तिसऱ्या टाइपचा अल्गोरिदम आहे ग्रीडी अल्गोरिदम. ठीक आहे. असे नंबर ऑफ अल्गोरिदम अवेलेबल आहेत. देयर आर नंबर ऑफ अल्गोरिदम्स आर अवेलेबल. टाइप्स ऑफ अल्गोरिदम तुम्हाला भरपूर टाइप्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. पण आपल्याला जो लागणार आहे तो कुठला तुमचा? तो डिवाइड अँड कॉन्कर. डिवाइड अँड कॉन्कर मीन्स व्हॉट? अगोदर पार्ट वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करायचं आणि कॉन्कर म्हणजे काय? परत ते गोळा करायचं. ठीक आहे. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याचे स्मॉल पार्ट मध्ये तो प्रॉब्लेम अगोदर डिवाइड करायचा. ठीक आहे. आणि एक एक प्रॉब्लेम एक एक पार्ट सॉल्व्ह करत करत ते एकत्र आणायचे. दॅट इज कॉल्ड एज अ डिवाइड अँड कॉन्कर. दिस इज अ वन टाइप ऑफ अल्गोरिदम. हा तुमचा एक प्रकारचा
टाइप आहे, अल्गोरिदमचा एक प्रकारचा तुमचा टाइप राहील. ठीक आहे, लक्षात राहील. अँड whenever an algorithm is written, there must be some characteristics to write the algorithm. अल्गोरिदम चे काही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहिती पाहिजेत, कशा प्रकारे अल्गोरिदम लिहिला जातो. ठीक आहे, कशा प्रकारे तुमचा अल्गोरिदम लिहिला जातो. Characteristics of algorithm. ठीक आहे, बघा अल्गोरिदमची कॅरेक्टरिस्टिक्स. एखादा अल्गोरिदम लिहिताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. एखादा अल्गोरिदम लिहिताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. ठीक आहे, त्यातली पहिली गोष्ट, इच इन्स्ट्रक्शन, म्हणजे जे काही तुम्ही त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन लिहिताय, जे काही तुम्ही त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन लिहिताय, इट मस्ट बी युनिक. इट मस्ट बी युनिक अँड कॉन्साइज. इट मस्ट बी युनिक अँड कॉन्साइज. ठीक आहे, तुमची ती इन्स्ट्रक्शन युनिक इन्स्ट्रक्शन पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जे इन्स्ट्रक्शन लिहिणार आहात दॅट इन्स्ट्रक्शन मस्ट बी युनिक. ठीक आहे. सेकंड, whenever an instructions are written to solve a particular problem or in algorithm, एखाद्या अल्गोरिदम मध्ये ज्यावेळेस एखादी इन्स्ट्रक्शन लिहिली जाते, ठीक आहे, इट मस्ट बी रिलेटिव्ह इन नेचर. It must be relative in nature and should not repeat infinitely. Should not repeat infinitely. एकच इंस्ट्रक्शन इनफायनाइट वेळा रिपीट करायची नाही. एकच इन्स्ट्रक्शन इनफायनाइट वेळा रिपीट करायची नाही. ठीक आहे, तुम्ही 4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा, 100 वेळा तुम्ही रिपीट करा, पण ती इनफायनाइटली रिपीट करायची नाही. ठीक आहे. अँड रिलेटिव्ह इन नेचर मीन्स व्हॉट? देयर मस्ट बी रिलेशन ऑफ वन इन्स्ट्रक्शन टू अनदर इन्स्ट्रक्शन. एका इन्स्ट्रक्शनचं दुसऱ्या इन्स्ट्रक्शनशी काही ना काहीतरी त्या ठिकाणी रिलेशन तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. ठीक आहे. सो व्हेरी फर्स्ट युअर इन्स्ट्रक्शन शुड बी युनिक. तुमचे इन्स्ट्रक्शन युनिक पाहिजे. दुसरं, इन्स्ट्रक्शन मस्ट बी रिलेटिव्ह इन नेचर अँड शुड नॉट रिपीट इनफायनाइटली. या ठिकाणी नॉट एवर का, नॉट रिपीट इनफायनाइटली. इनफायनाइटली ते रिपीट करायचं नाही. ठीक आहे. देन थर्ड वन, repetition of same task. Is avoided. Repetition of same task is avoided. ठीक आहे. म्हणजे जे काही तुमचे टास्क तुम्हाला प्रत्येक वेळेस रिपीट करायचे, ती गोष्ट शक्यतो अवॉइड करायची. ही गोष्ट काय करायची त्या ठिकाणी, शक्यतो अवॉइड करायची. ठीक आहे. राइट. अँड द लास्ट वन, the result of algorithm, must be available to user. म्हणजे त्या अल्गोरिदमचा काही ना काहीतरी रिझल्ट त्या ठिकाणी आला पाहिजे. ठीक आहे. अल्गोरिदम मस्ट प्रोड्यूस रिझल्ट. अल्गोरिदम मस्ट प्रोड्यूस दी रिझल्ट. ठीक आहे. ह्या 4 गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात ज्यावेळेस एखादा अल्गोरिदम तुम्हाला लिहायचा आहे.
त्यावेळेस ह्या 4 गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात. कुठली कुठली? पहिली गोष्ट आहे, फर्स्ट, युअर इन्स्ट्रक्शन मस्ट बी युनिक अँड कॉन्साइज. सेकंड, each instruction must be relative in nature and should not be repeated infinitely. Okay, again, repetition of same task should be avoided. Should be avoided म्हणजे काय? एकच गोष्ट सारखी सारखी करू नका, करा, ठीक आहे, पण शक्यतो ते करायचं टाळायचं, ठीक आहे. अवॉइड रिपीटेशन ऑफ सेम टास्क. एक गोष्ट प्रत्येक वेळेस करायचं शक्यतो ते टाळायचं, ठीक आहे. अँड द लास्ट वन, एव्हरी अल्गोरिदम आफ्टर द कंप्लीशन ऑफ अल्गोरिदम और एक्झिक्युशन ऑफ अल्गोरिदम इट मस्ट प्रोड्यूस अँड रिझल्ट. त्याने काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी रिझल्ट प्रोड्यूस केला पाहिजे, ठीक आहे, लक्षात राहील. सो दीज आर दी 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम, ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काय शंका असतील तर विचारा. अल्गोरिदम मध्ये आहेत का कोणाला काय शंका? नो सर. नो सर. ओके, ठीक आहे. Now, next, बघा, हे झालं तुमचं अल्गोरिदम, ठीक आहे. आणि त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट, approaches to design algorithm. Approaches to design the algorithm. Approaches to design algorithm म्हणजे काय? तुम्ही किती प्रकारे अल्गोरिदम लिहू शकता, तुम्ही किती प्रकारे अल्गोरिदम लिहू शकता, ठीक आहे. हाऊ यू आर गोइंग टू डिझाइन युअर अल्गोरिदम, हाऊ यू आर गोइंग टू डिझाइन युअर अल्गोरिदम, ठीक आहे. बघा, आता एखादा प्रोग्राम, कुठलाही प्रोग्राम घ्या, ठीक आहे. एखादा प्रोग्राम तुम्ही एखादा सॉफ्टवेअर तयार करताय, ठीक आहे. तर सॉफ्टवेअर तयार करताना प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये तुमच्या काही गोष्टी राहतात किंवा त्यामध्ये काही मेजर कंपोनेंट्स असतात, ठीक आहे. काही तुमचे बेसिक कंपोनेंट असतात, मेजर कंपोनेंट असतात, काही तुमचे बेसिक कंपोनेंट राहतील, ठीक आहे. मग आता बेसिक कंपोनेंट पासून मेजर कंपोनेंट्स तयार केले जातात, बेसिक कंपोनेंट्स पासून मेजर कंपोनेंट्स तयार केले जातात, किंवा मेजर कंपोनेंट्स डिवाइड करत 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 तुमचे बेसिक कंपोनेंट्स तयार होतात, ठीक आहे. मग दोन प्रकारे तुम्ही जाऊ शकता, एक मेजर कंपोनेंट टू बेसिक आणि दुसरा आहे बेसिक कंपोनेंट टू मेजर कंपोनेंट, ठीक आहे. लक्षात राहील. मीन्स व्हॉट, एखादा प्रोग्राम आहे तुमचा, मोठा प्रोग्राम आहे, ठीक आहे. इफ you are performing or if you are doing components or doing a software where you are designing first major component, पहिल्यांदा काय डिझाइन करताय तुम्ही? मेजर कंपोनेंट डिझाइन करताय, and then you are going towards the basic components, okay. Then you are moving from top to bottom,
तुम्ही कुठून कसं मूव्ह होत आहे, टॉप एलिमेंट पासून बॉटम एलिमेंट कडे मूव्ह होत आहे. ठीक आहे. दिस अप्रोच इट इज कॉल्ड एज अ टॉप डाउन. That is called as a top down. Okay. And second, if you are moving from basic component to major component, it is called as a bottom up. It is called as a bottom up. Okay. So there are two approaches to design the algorithm. There are two approaches to design the algorithm. First approach, it is a top-down approach. Okay, and second approach, it is nothing but bottom-up approach. Okay, दोन प्रकारे तुम्ही तुमचं अल्गोरिदम डिझाइन करू शकता. You can design your algorithm by two different ways. First, top-down means you are doing this from major component to basic component, and second आहे bottom-up approach. It is nothing but from basic component to your major component. Okay. Now, when you are designing a top-down approach, or when you are designing algorithm with the help of top-down approach, then it is called as a refinement. It is called as a refinement of steps. Refinement means what? नवीन गोष्टी शोधत जायचं. That is called as a refinement. To find something new, it is called as a refinement. And when you are doing bottom up approach, it is called as a layers of abstraction. Layers of abstraction. ठीक आहे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. Top down, it is called as a refinement, and bottom up, it is called as a your layers of abstraction. ठीक आहे. लक्षात राहील. And आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एखादं कॅल्क्युलेटर तयार करताय. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊया बॉटम अप आणि टॉप डाउन मध्ये. If you are making an application to design one of the calculator, ठीक आहे. एखादं कॅल्क्युलेटर तयार करताय. बरोबर. आता एखादं कॅल्क्युलेटर तयार करताना कॅल्क्युलेटर मध्ये काय राहतात तुमचे वेगवेगळे ऑपरेशन्स राहतील. ठीक आहे. पहिले काय राहणार तुमचा अरिथमेटिक. ठीक है. अरिथमेटिक, देन साइंटिफिक, देन लॉजिकल. ओके. देन ट्रिग्नोमेट्रिक. Number of operations can be performed in one of the particular calculator. एका कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही भरपूर टाइपचे ऑपरेशन्स करू शकता. अरिथमेटिक मध्ये काय काय करू शकता तुम्ही प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. These are the all arithmetic operations. ठीक है. Scientific operations are there. Then scientific means log, e raised to x, all that things. Okay. Logical and or a or b, a and b, ते तुमचं लॉजिकल ऑपरेशन झाले. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रिक, sin, cos, theta. ठीक आहे. बघा आता एखादं कॅल्क्युलेटर डिझाइन करताना, ठीक आहे, त्यामध्ये पार्ट कुठले कुठले आले? अरिथमेटिक, सायंटिफिक, लॉजिकल, ट्रिग्नोमेट्रिक. बरोबर. अरिथमेटिक मध्ये काय आलं परत? मायनस, प्लस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे आले. ठीक आहे. सायंटिफिक मध्ये त्याचे आले. लॉजिकल मध्ये त्या गोष्टी आल्या. परत
ट्रिग्नोमेट्रिक मध्ये आले. ठीक आहे. मग आता जर तुम्ही कॅल्क्युलेटर डिझाइन करताना हा तुमचा मेजर कंपोनेंट आहे. इट इज ऑल्सो मेजर कंपोनेंट. These are the basic component. हे तुमचे काय झाले सगळे बेसिक कंपोनेंट. ठीक आहे. राइट. ठीक आहे तुमचे बेसिक कंपोनेंट. मग जर तुम्ही मेजर कंपोनेंट पासून खाली येत असाल कुठं बेसिक कंपोनेंटला, then it is called as a top down. त्याला काय म्हणलं जातं? टॉप डाउन. आणि ते जर बेसिक कंपोनेंट पासून मेजर कंपोनेंट कडे तुम्ही प्रोग्राम करत असाल, then it is called as a bottom up. ठीक आहे. लक्षात राहील. हे तुमचे मेजर कंपोनेंट आणि हे तुमचे बेसिक कंपोनेंट. जर तुम्ही मेजर कंपोनेंट कडून बेसिक कंपोनेंट कडे येत असाल, then it is called as a top down. And if you are moving from basic component to major component, then it is called as a bottom up approach. लक्षात राहील. ठीक आहे. आणि दोघांना तुम्हाला सांगितलं काय, when it is a top down, then it is called as a refinement. आपल्याला कुठला शब्द वापरला जातो? रिफाइनमेंट ऑफ स्टेप्स. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुमचं ते बॉटम अप राहतं, राइट, इट इज कॉल्ड एज अ लेयर्स ऑफ अब्स्ट्रॅक्शन. इज कॉल्ड एज अ लेयर्स ऑफ अब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. लक्षात राहील. कोणाला काय शंका आहेत का त्याच्यामध्ये विचारा. सगळ्यांना दिसते का डायग्राम? Yes sir. काय शंका आहेत त्याच्यामध्ये? टॉप डाऊन आणि बॉटम अप दोन शब्द लक्षात ठेवायचे. ठीक आहे. टॉप डाऊन म्हणजे काय? मेजर कंपोनेंट पासून बेसिक कंपोनेंट कडे. आणि बॉटम अप म्हणजे काय? बेसिक कंपोनेंट पासून मेजर कंपोनेंट कडे. ठीक आहे. लक्षात राहील. कुठली स्टेप समजली नसेल तर विचारा. आहे का कोणाला काय शंका याच्यामध्ये? सर, लेयर्स ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे नक्की काय? लेयर्स ऑफ अब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? फर्स्ट लेयर, सेकंड, थर्ड, फोर्थ. खालच्या लेयर पासून वरच्या लेयरला जाणे. दॅट इज कॉल्ड एज अ लेयर्स ऑफ अब्स्ट्रॅक्शन. म्हणजे आपण कसं स्टेप 1 म्हणतो, स्टेप 2 ला त्याच्यापेक्षा जास्त आपण गोष्टी डिफाइन करतो, स्टेप 3 ला त्यापेक्षा पुढच्या गोष्टी डिफाइन करतो. म्हणजे स्टेप वाइज तुमच्या गोष्टी वाढत जातात. इट इज कॉल्ड एज अ लेयर्स ऑफ अब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. आणि रिफाइनमेंट म्हणजे काय? एका स्टेप पासून जर तुमच्या 2 स्टेप तयार होत असतील, डिवाइड करणे, थोडक्यात नवीन गोष्टी तयार करणे, इट इज कॉल्ड एज अ रिफाइनमेंट. काय म्हणलं जातं? रिफाइनमेंट. ठीक आहे. राइट. अजून कोणाला काय शंका आहे? बोला. काय शंका असेल तर विचारा. नो सर. ओके. ठीक आहे. No sir. ते लिहून घ्या. अप्रोचेस टू डिझाइन द अल्गोरिदम. टॉप डाउन आणि बॉटम अप नाव लिहून घ्या त्याचे. Approaches to design the algorithm, top down, bottom up. ठीक आहे. पहिली गोष्ट काय बघितली आपण? व्हॉट इज मीन बाय अल्गोरिदम, देन इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. राइट. Next part we have seen what is the approaches for designing the algorithm. Algorithm design करण्याचे approaches कुठले कुठले, बरोबर? ठीक आहे.
Next, we are going to see what are the complexity of algorithm. What is the complexity of algorithm? Algorithm ची complexity means what? ठीक आहे, बघा कॉम्प्लेक्सिटी हा शब्द तुम्हाला नवीन असेल. ठीक आहे, लास्ट सेमिस्टरला फक्त तुम्ही अल्गोरिदम शिकला होता बहुतेक, बरोबर ना? Yes, sir. आता ह्या सेमिस्टरला तुम्हाला अल्गोरिदम कसं डिझाइन करायचं ते तुम्हाला सांगितलं. कुठले कुठले दोन टाइप्स होते अप्रोचेस, कुठले कुठले दोन? टॉप डाऊन आणि बॉटम अप. टॉप डाऊन आणि बॉटम अप. बेसिक कंपोनेंट पासून मेजर कंपोनेंट कडे जात असाल देन इट इज अ बॉटम अप. मेजर कंपोनेंट पासून बेसिक कंपोनेंट कडे येत असाल देन इट इज कॉल्ड एज अ टॉप डाऊन. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वन इज complexity of algorithm. आता algorithm ची complexity means what? Here we are going to check efficiency of algorithm. We are going to check efficiency of algorithm. एखादा algorithm ची efficiency म्हणजे काय? Working capability of algorithm. Working capability of algorithm म्हणजे तुमचा algorithm, ठीक आहे, तुमचा algorithm कितीपत चांगला आहे, or whether your algorithm is best or not. तुमचा algorithm चांगला आहे का नाही, किती चांगला आहे, ठीक आहे, हे डिसाइड करायचं काम हे कोण करतं तुमच्या या ठिकाणी? कॉम्प्लेक्सिटी डिसाइड करते. ठीक आहे, बघा व्हेरी सिंपल टास्क, सगळ्यात सोपं आहे कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे. आता एखादी गोष्ट आपण चांगली आहे की नाही कसे ओळखतो? समजा एखादी बाईक आहे, ठीक आहे, समजा तुमच्याकडे बाईक आहे, बाईक चांगली आहे का नाही कशावरून ठरवतात? त्याच्या फीचर्स वरून. त्याच्या फीचर्स वरून. बरं, फीचर्स वरून. अजून दुसरं काय? दुसरं काय? ऍव्हरेज चांगलं देत असेल तर. जरा बरं, हा काय म्हणताय? बाईक ऍव्हरेज चांगलं देत असेल तर. हा, गुड. पहिली गोष्ट काय आपण चेक करतो त्याची? ऍव्हरेज. बरोबर. सेकंड पुढे काय म्हणणार? त्याचं हे बघा, काय आपण म्हणतो त्याला? बॉडी मटेरियल. बरोबर. फायबरचे असेल तर लवकर खराब होईल, मेटलचे असेल तर जास्त दिवस टिकेल. बरोबर. हे बघतात. समजा एखाद्याला मोबाईल घ्यायचा आहे, हा, मोबाईल चांगला की नाही कसं बघतो आपण? बॅटरी पॉवर. प्रोसेसर. बॅटरी बॅकअप. कसं ओळखतात? तर त्याचं बॅटरी एक जण कोणतरी. तर त्याचं बॅटरी बॅकअप पाहणार आपण पहिल्यांदा. बरं, बॅटरी बॅकअप. गुड. हा, पहिलं बॅटरी बॅकअप. पुढं प्रोसेसर. मटेरियल काय वापरलंय? प्रोसेसर बघितला जातो. स्टोरेज रॅम. स्टोरेज बघितलं जातं. रॅम बघितली जाते. बरोबर. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक गोष्ट बघतो आपण मोबाईल घेताना, आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट राहते. कॅमेरा. ठीक आहे, कॅमेरा एक त्यात आला. कॅमेरा सोडून अजून एक महत्वाची गोष्ट राहते. कंपनी. हा, गुड. काय बघतो आपण त्या ठिकाणी? कंपनी. बरोबर. सगळ्यात महत्वाचं पार्ट काय राहतं? कंपनी. किती तर मोबाईल आहेत, प्रत्येकाचा कॅमेरा सेम आहे, फॅसिलिटी सगळ्या सेम आहे. 12 GB रॅम आहे, काय ती 8 GB रॅम आहे, 64 GB हार्ड डिस्क, काय ती इंटरनल स्टोरेज आहे, 64 मेगापिक्सल कॅमेरा आहे. हे असं तुम्हाला 5-6 कंपनीच्या मोबाईलला बघायला मिळेल.
पण त्यातल्या त्यात कुठला चांगला मोबाईल आहे ते कशावरून ठरवतो आपण, कुठली कंपनी आहे ती. बरोबर, ठीक आहे. सेम त्या पद्धतीनं एखादा अल्गोरिदम लिहिला तर तो अल्गोरिदम तुमचा चांगला आहे का नाही किंवा कितीपत चांगला आहे, ठीक आहे. इट इज डिसाइडेड बाय युअर कॉम्प्लेक्सिटी. ते ठरवायचं काम कोण करते त्या ठिकाणी, कॉम्प्लेक्सिटी करते, ठीक आहे, राइट. अँड हियर complexity of algorithm is defined by two ways. दोन प्रकारे तुम्ही कॉम्प्लेक्सिटी ओळखू शकता किंवा एखाद्या अल्गोरिदमची कॅपॅबिलिटी किती आहे ते तुम्ही दोन प्रकारे काढू शकता, ठीक आहे. त्यातलं पहिलं महत्त्वाची गोष्ट आहे दॅट इज टाइम कॉम्प्लेक्सिटी, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे दॅट इज नथिंग बट स्पेस कॉम्प्लेक्सिटी, ठीक आहे. दोन गोष्टी आहेत, टाइम कॉम्प्लेक्सिटी अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. टाइम कॉम्प्लेक्सिटी मीन्स it calculates required time. ठीक आहे. पहा आता मोबाईलच घ्या. फॉर एक्झाम्पल आपण मोबाईलचं घेऊया. समजा एका मोबाईलला 8 GB रॅम आहे आणि 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. तसंच दुसऱ्या मोबाईलला 12 GB रॅम आहे, 256 GB तुमचा इंटरनल स्टोरेज, ठीक आहे. आणि एक सॉफ्टवेअर तुम्हाला इन्स्टॉल करायचंय, ठीक आहे. कुठल्या मोबाईल वरती लवकर इन्स्टॉल होईल? सेकंड वन. बरोबर का? स्टोरेज स्पेस जास्त आहे, स्टोरेज आणि त्याचे प्रोसेसिंग पॉवर सुद्धा काय त्याची जास्त आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जर त्याला 1 मिनिट लागत असेल सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला, तर ह्या ठिकाणी त्याला 5 मिनिटं लागू शकतात, बरोबर का? ठीक आहे. 5 मिनिटं नाही 3 मिनिटं लागतील, पण ह्याच्यापेक्षा जास्त टाइम लागणार त्या ठिकाणी, बरोबर का? इथे 1 मिनिट लागला, इथे 1.5 मिनिट लागेल, 2 मिनिट लागतील, पण इट टेक मॅक्सिमम टाइम. त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी लागणार, ठीक आहे, राइट. अगेन स्पेस, इथे 256 GB स्पेस आहे, त्या ठिकाणी तुमची 64 GB आहे, बरोबर. स्पेस सुद्धा तुमची कन्सिडर केली जाते, किती स्पेस ह्या ठिकाणी स्टोअर करायला लागेल आणि किती स्पेस ह्या ठिकाणी स्टोअर करायला लागेल. तुमचे सॉफ्टवेअर अपडेट होतात, स्पेस अपडेट होत राहते, ठीक आहे. मग तसंच सेम एखादा अल्गोरिदम किती इफिशियंट आहे, इट इज कॅल्क्युलेटेड बाय 2 ways. फर्स्ट, बाय कॅल्क्युलेटिंग रिक्वायर्ड टाइम टू एक्झिक्यूट दॅट अल्गोरिदम. तो अल्गोरिदम एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला लागलेला टाइम, इट इज कॉल्ड ॲज अ टाइम कॉम्प्लेक्सिटी. त्यालाच काय म्हणलं जातं, टाइम कॉम्प्लेक्सिटी. आणि खाली काय लिहिले, स्पेस कॉम्प्लेक्सिटी मीन्स व्हॉट, रिक्वायर्ड टाइम टू स्टोअर दॅट अल्गोरिदम. त्या अल्गोरिदम स्टोअर करण्यासाठी लागणारी जागा आणि तो अल्गोरिदम एक्झिक्यूट करण्यासाठी लागणारा टाइम, दॅट आर नथिंग बट टाइम कॉम्प्लेक्सिटी अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. शब्दातच आहे बघा, टाइम म्हणजे रिक्वायर्ड टाइम. टाइम म्हणजे काय, रिक्वायर्ड टाइम टू एक्झिक्यूट द अल्गोरिदम. एखादा अल्गोरिदम एक्झिक्यूट करण्यासाठी लागणारा टाइम, दॅट इज अ टाइम कॉम्प्लेक्सिटी. अँड देन स्पेस कॉम्प्लेक्सिटी, रिक्वायर्ड स्पेस म्हणजे काय, एखादा अल्गोरिदम स्टोअर करण्यासाठी लागणारी जागा, दॅट इज नथिंग बट स्पेस कॉम्प्लेक्सिटी, ठीक आहे. मग बघा
अल्गोरिदमची इफिशियन्सी ठरवताना तुम्हाला काय सांगितलं, एक तर स्पेस कॉम्प्लेक्सिटी किंवा टाइम कॉम्प्लेक्सिटी, ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी यूज केल्या जातात. ठीक आहे. सो कॉम्प्लेक्सिटी ऑफ अल्गोरिदम इज नथिंग बट कॅल्क्युलेटिंग द रिक्वायर्ड टाइम अँड रिक्वायर्ड स्पेस फॉर एक्झिक्युशन ऑफ अल्गोरिदम. एखाद्या अल्गोरिदमचं एक्झिक्युशन कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला लागणारा टाइम आणि लागणारी स्पेस, इट इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लेक्सिटी. त्यालाच काय म्हणलं जातं त्या ठिकाणी, कॉम्प्लेक्सिटी. लक्षात राहील. ठीक आहे. डेफिनेशन लक्षात राहील का? रिक्वायर्ड टाइम अँड रिक्वायर्ड स्पेस फॉर पर्टिक्युलर अल्गोरिदम, इट इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे. राईट. नाउ this is nothing but बघा efficiency of algorithm बघितलं आपण, required time and required space. Right. Now what are the types of complexities? सांगा types of complexity. Complexity and space complexity. हा बरोबर आहे. काय काय? Time complexity and space complexity. Time complexity and space complexity. फक्त कॉम्प्लेक्सिटी ऑफ अल्गोरिदमची डेफिनेशन काय? रिक्वायर्ड स्पेस अँड रिक्वायर्ड टाइम फॉर पर्टिक्युलर अल्गोरिदम, इट इज कॉल्ड एज अ कॉम्प्लेक्सिटी. त्याच्या आतमध्ये दोन टाइप्स पडतात. टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे. पहिला टाइप आहे तुमचा टाइम कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे. आणि दुसरा टाइप आहे तुमचा स्पेस कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे. दोन टाइपच्या कॉम्प्लेक्सिटी आहेत, टाइम अँड स्पेस. टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये काय म्हणतो आपण, रिक्वायर्ड टाइम दिले आपण. टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये रिक्वायर्ड टाइम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी मध्ये रिक्वायर्ड स्पेस. ठीक आहे. नाउ अगेन युअर टाइम कॉम्प्लेक्सिटी इज डिवाइडेड इनटू 3 टाइप्स. तुमची टाइम कॉम्प्लेक्सिटी परत 3 टाइप मध्ये डिवाइड केली जाते. कुठले कुठले बघा. फर्स्ट बेस्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी. ठीक है. एवरेज केस टाइम कॉम्प्लेक्सिटी and third one worst case टाइम कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे. ह्या 3 ह्याच्यामध्ये तुमची कॉम्प्लेक्सिटी डिवाइड केली जाते. बेस्ट केस, एवरेज केस अँड वर्स्ट केस. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल क्लास मध्ये किती विद्यार्थी आहेत तुमचे? हाऊ मेनी स्टुडंट्स आर देयर इन क्लास? 84. ठीक आहे. हे तुमचा 84 स्टुडंटचा क्लास आहे. ठीक आहे. 84 स्टुडंटचा क्लास आहे. सपोज यू वांट टू फाइंड युअर नेम. तुम्हाला तुमचं नाव शोधायचंय. तुम्हाला काय करायचंय? तुमचं नाव शोधायचंय. ठीक आहे. आता तुमचं नाव शोधताना जर तुमचं नाव पहिल्यांदा असेल, ठीक आहे, तर एका सेकंदात तुमचं नाव तुम्हाला दिसेल. बरोबर. समजा तुमचं नाव पहिलंच आहे तर तुम्हाला पहिल्यांदा लगेच तुमचं नाव दिसेल एका सेकंदात. ठीक आहे. तेच जर समजा तुमचं नाव 50 नंबरला असेल, किती वेळ लागेल? जास्त वेळ लागेल. जास्त वेळ म्हणजे काय? समजा 1 मिनिट लागेल. कन्सिडर करा आपण. कन्सिडर करूया काय 1 मिनिट. ठीक आहे.
आणि तेच जर तुमचं नाव सगळं शेवटी असेल म्हणजे 84 नंबरला असेल काय होईल? त्या ठिकाणी 2-3 मिनिटं लागतील तुम्हाला, बरोबर आहे का? ठीक आहे, म्हणजे काय, समजा तुमचं नाव पहिल्यांदा असेल तर तुमच्या अल्गोरिदमची कॉम्प्लेक्सिटी काय येणार या ठिकाणी? बेस्ट केस. म्हणजे काय, यू हॅव फाइंड युअर आन्सर इमिजिएटली. यू हॅव फाइंड युअर आन्सर इमिजिएटली. तुम्हाला तुमचं आन्सर लगेच सापडलं. तुम्हाला तुमचं आन्सर काय झालं त्या ठिकाणी? लगेच सापडलं. किंवा लेस टाइम म्हणा, त्याला काय म्हणू आपण? लेस टाइम, कमी वेळ लागला. ठीक आहे, तेच जर तुमच्या मध्येच कुठं असेल ऍव्हरेज टाइम आणि सगळ्यात शेवटी असेल तर वर्स्ट केस. ठीक आहे, म्हणजे तुमचा अल्गोरिदम एक्झिक्यूट होण्यासाठी लागणारा वेळ त्याच्यावरून आपण ठरवू शकतो whether it is a best case, whether it is a average case and whether it is a worst case. ठीक आहे, जर सगळ्यात कमी वेळ लागला तर बेस्ट केस, ऍव्हरेज टाइम लागत असेल तर ऍव्हरेज केस, आणि जास्त वेळ लागत असेल, ठीक आहे, जर एखादा अल्गोरिदम जास्त वेळ घेत असेल एक्झिक्यूट करण्यासाठी जर जास्त वेळ घेत असेल then it is called as a worst case complexity. ठीक आहे, म्हणजे according to the time required for particular algorithm, it is divided into 3 types: best case, average case and worst case. ठीक आहे, right? It is also called as, आता हे जे टाइप्स पडलेले आहेत त्याला दुसरा एक शब्द आहे, it is also called as algorithm analysis. Algorithm analysis. ठीक आहे, म्हणजे अल्गोरिदमचं अनालिसिस करताना कसं करणार? तुमचा अल्गोरिदम बेस्ट केस मध्ये किती वेळ आहे, वर्स्ट केस मध्ये किती वेळ आहे आणि ऍव्हरेज केस मध्ये किती आहे तो लक्षात राहील. अकॉर्डिंग टू दॅट युअर अल्गोरिदम गेट अनालाइज. तुमचा अल्गोरिदम त्या ठिकाणी अनालाइज केलं जाईल. ठीक आहे, म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटीचे 3 टाइप्स. कुठलं? बेस्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी, वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी अँड ऍव्हरेज केस टाइम कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे, हे तिन्ही नावं लक्षात राहू द्या. ही तिन्ही नावं आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे, प्रत्येक अल्गोरिदमला बेस्ट केस, वर्स्ट केस आणि ऍव्हरेज केस या 3 गोष्टी आहेत. प्रत्येक अल्गोरिदमला तुम्हाला बेस्ट केस, ऍव्हरेज केस आणि वर्स्ट केस या तिन्ही गोष्टी तुम्हाला आहेत, लक्षात राहू द्या. ठीक आहे, राईट. मग टाइम कॉम्प्लेक्सिटीचे 3 टाइप्स बघितले आपण. कुठलं? बेस्ट, ऍव्हरेज आणि वर्स्ट. ठीक आहे, तसंच तुमच्या स्पेस कॉम्प्लेक्सिटीचे पण 2 टाइप्स आहेत. 2 टाइप्स आहेत. एक आहे तुमचं फिक्स्ड साइज, एक आहे तुमचं फिक्स्ड साइज, म्हणजे त्या अल्गोरिदमची साइज कायमस्वरूपी फिक्स राहील. ठीक आहे, एखाद्या सॉफ्टवेअर बघा, एखाद्या सॉफ्टवेअरची साइज कशी फिक्स राहते. ठीक आहे, 1 GB म्हणजे 1 GB, 2 GB म्हणजे 2 GB, 100 MB म्हणजे 100 MB. एखाद्या सॉफ्टवेअरची साइज जशी फिक्स राहते तसं जर त्याची साइज फिक्स राहत असेल एखाद्या अल्गोरिदमची, then it is called as a fixed size space complexity. Fixed size space complexity. ठीक आहे, and another one it is variable space. Variable space म्हणजे काय? Variable means what? Variable means what? त्याची व्हॅल्यू चेंज होत असते ते. Changeable. Variable means what? Changeable. म्हणजे प्रत्येक वेळेस ते कमी का होईल किंवा जास्त होईल. असं जर असेल then it is called as a variable space. ठीक आहे, means according to the space, जर ती साइज तुमची फिक्स राहत असेल then it is called as a fixed size space complexity. एखादे सॉफ्टवेअर आपण म्हणतो. ठीक आहे, आणि दुसरा आहे तुमचं व्हेरिएबल स्पेस टाइम कॉम्प्लेक्स, स्पेस कॉम्प्लेक्सिटी.
ठीक आहे. मग कॉम्प्लेक्सिटी मीन्स व्हॉट? रिक्वायर्ड टाइम अँड रिक्वायर्ड स्पेस. त्याचे दोन टाइप्स कुठले आहेत? एक तुमचं टाइम कॉम्प्लेक्सिटी अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. टाइम कॉम्प्लेक्सिटीचे तीन टाइप्स, बेस्ट केस, एव्हरेज केस आणि वर्स्ट केस. आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटीचे दोन टाइप्स, कुठले कुठले? फिक्स्ड साइज स्पेस कॉम्प्लेक्सिटी अँड व्हेरिएबल स्पेस स्पेस कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे. व्हेरिएबल साइज स्पेस कॉम्प्लेक्सिटी लक्षात राहील. ठीक आहे. टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी समजले. टाइम अँड स्पेस. टाइमचे परत तीन ह्याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत. रिक्वायर्ड टाइम जर कमी असेल बेस्ट केस, रिक्वायर्ड टाइम जर एव्हरेज टाइम असेल तर एव्हरेज केस, रिक्वायर्ड टाइम जर जास्त असेल देन इट इज अ वर्स्ट केस. ठीक आहे. अँड देन स्पेस कॉम्प्लेक्सिटी मध्ये फिक्स्ड साइज आणि व्हेरिएबल साइज असे तुमच्या दोन टाइप्स राहतील. ठीक आहे. कोणाला काय शंका आहे का याच्यामध्ये? सर स्पेस कॉम्प्लेक्सिटीचे जे टाइप्स आहेत ना त्याचं एखादं एक्झाम्पल द्या ना. काय काय? फिक्स्ड साईज आणि व्हेरिएबल साईजचे एक्झाम्पल द्या ना एखादे. हा, फिक्स्ड साइज म्हणजे कसं? आता बघा, कुठलेही तुम्ही एखादं सॉफ्टवेअर घ्या. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही गुगल मीट वापरताय सगळेजण, बरं का? गुगल मीट वापरताय. आता गुगल मीट ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉल करता, समजा त्याने इन्स्टॉलेशनला काहीतरी 100 MB जागा घेतली. ठीक आहे. त्या सॉफ्टवेअर मध्ये काय चेंजेस होणार आहेत का? त्या सॉफ्टवेअर मध्ये काय चेंजेस होणार आहेत? आहे तसंच राहणार. बरोबर आहे. ठीक आहे. आता समजा तुमचं दुसरं एक सॉफ्टवेअर आहे, काय? गॅलरी. गॅलरी सगळ्यांनी बघितली असेल, मोबाईलची गॅलरी बघितली ना? Yes, sir. Yes, sir. मोबाईलची गॅलरी साइज फिक्स राहते का कधी? No, sir. आज तुमचे No, 10 sir. 10 फोटो आहेत आज त्याच्यामध्ये, समजा त्याची 100 MB साइज आहे. उद्या तुम्ही अजून फोटो काढले, त्याची साइज काय झाली त्या ठिकाणी? Increase. वाढली, इन्क्रीज होते. म्हणजे काय झालं तुमच्या त्या ठिकाणी? व्हेरिएबल साइज. आता ऍक्च्युअल एक्झाम्पल व्हेरिएबल साइज त्याच्यामध्ये तुमचं हे येतं रिकर्जन. रिकर्जन शब्द ऐकले का? येस सर. रिकर्जन कशाला म्हणायचं? रिकर्जन When function calls itself, then it is called as recursion. फंक्शन कॉल इटसेल्फ. ज्यावेळेस फंक्शन स्वतःला कॉल करतो त्याला काय म्हणलं जातं? रिकर्जन. ठीक आहे. ज्यावेळेस रिकर्जन ऑफर होतं ना त्यावेळेस प्रत्येक वेळेस फंक्शन स्वतःला कॉल करते, त्यामुळे साइज वाढत राहते. त्याची साइज काय होते त्या ठिकाणी? वाढते. त्याला काय म्हणतात? व्हेरिएबल साइज. ठीक आहे. राईट. हे तुमचं जनरल एक्झाम्पल दिलं, गॅलरी आणि तुमचं गुगल मीटचं हे जनरल एक्झाम्पल. प्रोग्रामिंग एक्झाम्पल काय? एखादा प्रोग्राम विदाउट रिकर्जन असेल तर तो फिक्स्ड साइज राहतो, आणि एखादा प्रोग्राम विथ रिकर्जन असेल तर तो काय झाला त्या ठिकाणी? व्हेरिएबल साइज. बिकॉज इन रिकर्जन युअर फंक्शन इज कॉल्ड मेनी टाइम्स, आणि जेवढ्या वेळा तुमचं फंक्शन कॉल होईल तेवढ्या वेळा त्याची साइज वाढते. तेवढ्या वेळा त्याची काय होते? साइज वाढते. ठीक आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये रिकर्जन आहे त्या सगळे अल्गोरिदम तुमचे व्हेरिएबल साइज मध्ये मोडतात. ज्याच्यामध्ये रिकर्जन नाहीये ते सगळे अल्गोरिदम तुमचे कशामध्ये मोडतील? फिक्स्ड साइज मध्ये. ठीक आहे. अजून कोणाला काय डाऊट आहे का? No sir. No, sir. समजलंय? No, sir. Yes sir. ओके. ठीक आहे. प्रेझेंट घेतोय, कोणी लॉग आउट करू नका. तेवढं लिहून घ्या तोपर्यंत, बोर्डवरच लिहून घ्या. मी प्रेझेंट घेतो तोपर्यंत. One, two, three, four, five. One.
into 33. $38. 44. 39. सुपेकर शिवराज हे श्रेया सुपेकर आणि कीर्ती क्षीरसागर. Yes, sir. Yes, तुमचा sir. रोल नंबर किती आहे? 5. आणि दुसरं 4. तुमचे नाव कसं काय चेंज होत नाही वरती का दिसत नाहीत मग? सर आवाज नाही येत, ब्रेक होतोय. ते नाव का तुमची दिसत नाहीत वरच्या साईडला रोल नंबर वाईज? सर मी टाकला रोल नंबर ऑलरेडी. सर मी पण टाकलेला आहे. ठीक आहे ठीक आहे. 50, 51, 52. डोके कोण आहे डोके? येस सर. सीओके म्हणजे काय कुठला रोल नंबर नेमका? सर 3 नंबर आहे सर, ते सीओ काढताच येत नाही. रोल नंबर किती आहे? 3. 3. हा सर. बरं. आणि साक्षी देशमुख सर रोल नंबर 33. 33. एडिट करा नाव ते. सर ते सेटिंग मधून चेंज होतच नाहीये, खूप वेळ केलं. होत असते हो, तसं नसते, सगळं होत असते. बाकीच्यांचे झाले तुमचं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? करा ते चेंज करा. ओके सर. ठीक आहे, करा लॉग आउट करा, दुसरं लेक्चर जॉईन करा.